आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आमच्या शाळेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. शिंदे, वेलकम. थँक्यू. तुम्ही मला ओळखलं तर असेलच ना? आय एम रिअली व्हेरी सॉरी. आपण भेटलोय का आधी? चला आपण हॉलमध्ये जाऊया का? येस प्लीज. येस प्लीज का. आपले आजचे प्रमुख पाहुणे मिस्टर देवांश जहागीरदार यांची उपस्थिती झालेली आहे. त्यांच्यासाठी आपल्या शाळेतली मुलं एक छान स्वागत गीत गातील. मिस्टर देवांश जहागीरदार यांना विनंती करते की त्यांनी दिवा लाईट करण्यासाठी स्टेजवर यावं. अंजली, अगं सरांच्या स्वागताचं भाषण सईला लिहायला सांगितलं होतं. तिने तुला दिलंय का? हो दिलं ना. मग दे मला. मी करते ना भाषण. सईने मला सगळं समजावून सांगितलं. मी करते. तुला वाचायला जमेल? मी ऍक्ट्रेस आहे. हॅलो, सिरियल मध्ये वगैरे काम करते. मला नाही जमणार तर कोणाला जमेल. तू ऍक्ट्रेस आहेस? कमाल आहे. सईने कधी सांगितलं नाही. आता स्वतःच्याच बहिणीचं कौतुक स्वतः कसं करायचं म्हणून कदाचित तिने सांगितलं. कोणत्या सिरियल मध्ये काम करतेस तू? ऍक्च्युली माझं सिरियल मध्ये कास्टिंग झालंय पण ती अजून आली नाहीये ना. पण मूवी येतोय माझा. एक मूवी येतोय, मोठा मूवी आहे. अरे वा, कोणता मूवी? त्याचं काय आहे, त्याचं ना शूट आत्ताच संपलंय, त्याच्यामुळे जरा नाव सांगत नाही. पण तो आला की मी सांगेन ना तुम्हाला. म्हणजे सईला सांगेन, सई तुम्हाला सांगेन. बरोबर. तू कर भाषण. ऑल दी बेस्ट. थँक्यू. माननीय अध्यक्ष महादेव, माननीय अध्यक्ष महोदय, तुमचं आमच्या शाळेत खूप स्वागत आहे. तुमच्यासारखा मोठा पर्सन इथे समोर बसल्या म्हटल्यावर थोडंसं दडपण आलंय. पण काही चुकलं तर तुम्ही मोठ्या मनाने समजून घ्याल ही खात्रीही वाटतेय. तुम्ही वेळात वेळ काढून मुलांना गाईड करायला आलात आणि त्यांचं प्रोत्साहन वाढवायला आलात, यासाठी संपूर्ण स्कूल तर्फे मी तुमचे आभार मानते. खूप खूप थँक्यू. धन्यवाद.
आता मी देवांश सरांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलून मुलांना मार्गदर्शन करावं. थँक्यू सो मच. छान वाटतंय मला आज इथे येऊन तुम्हा सर्वांना भेटून. काय झालं, असे का बघताय तुम्ही सगळे माझ्याकडे? नाही, मी कुठलंच मार्गदर्शन वगैरे देणार नाहीये, मला कुठलं लेक्चर सुद्धा देणार नाही. म्हणजे प्रिन्सिपल मॅमनी माझ्यावर ही जबाबदारी दिली, त्यांचा मोठेपण आहे, पण मी कोणीच मोठा माणूस वगैरे नाही. मी तुमचाच मित्र आहे, वयाने थोडा मोठा असलेला तुमचाच मित्र. सो या, नो लेक्चर्स, आपण गप्पा मारूयात, चालेल ना सगळ्यांना? सो मला सांगा, काय तुम्हाला मोठे होऊन काय बनायचंय, म्हणजे ठरवलंय कोणी? सांगणार? मला मोठं होऊन टीचर बनायचंय. सर, मी पायलट होणार. नाईस. सर, मी डॉक्टर बनणार. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सर, मी सायंटिस्ट बनणार. अरे वा, फारच कमाल गोल आहेत तुम्हा सर्वांचं, हुशार आहात तुम्ही. आय एम शुअर तुम्हाला आयुष्यात जे जे व्हायचे, जे जे मिळवायचे ते सगळं मिळणार. पण तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगू, तुम्ही हे सगळं होण्याआधी आपल्या सगळ्यांना आधी आपल्याला एक चांगला माणूस व्हायचं. आपण जर चांगला माणूस झालो ना, तर आपल्याला आयुष्यात जे व्हायचंय, जे मिळवायचंय ते सगळं होणार. म्हणजे टीचर, डॉक्टर, पायलट, सायंटिस्ट, एनिथिंग, तुम्हाला जे व्हायचंय ते. पण आपण चांगला माणूसच होऊ शकलो नाही तर आपलं काहीही होणं काहीच उपयोगाचं नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण सर्वात आधी चांगलं माणूस व्हायचं. काय पटतंय ना? ओके देन, ऑल द बेस्ट सगळ्यांना. बाय बाय. आता आमच्या शाळेची मुलं एक छान डान्स परफॉर्मन्स प्रेझेंट करणार आहेत. क्लॅप्स.
थँक्यू, तुम्ही खूप छान डान्स केलात हा. आता या सुंदर डान्स परफॉर्मन्स नंतर आमच्या स्कूलची मुलं एक छान नाटक सादर करणार आहेत आणि त्या नाटकाचं नाव आहे मित्र असावा तर असा. हे सर डॉक्युमेंट घेऊन गायबच झाले यार. आपण बाहेर जाऊन बघूयात का एकदा? हो ना, खरंच खूप उशीर झालाय. चल जाऊन बघूया. सर. हो चल. मित्र सुदामा, तू हे काय लपवतोयस? काय नाही. पोहे तू हे माझ्यासाठी आणलेस आणि तू मला सांगितलं नाहीस? वा, किती सुंदर आहे ते पोहे. माझं तर पोट भरलं. कृष्णा, तू या गरीब सुदाम्याचे पोहे इतक्या चवीने खाल्लेस. तू नुसता द्वारकेचा नाही, मनाचाही राजा आहेस. तू माझा मित्र आहेस याचा मला गर्व आहे. मैत्रीमध्ये गरीब श्रीमंत असं काही नसतं. मैत्री ही भावनांपेक्षा खूप मोठी असते. वरून एक मिनिट. काय झालं? वरून इकडे. अगं झालं काय? पण थांब. वरून त्या टेम्पोला टेकून एक मुलगा उभा राहिलाय बघ, फोनवर बोलतोय. हा, त्याला ओळखलंस? नाही पण कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. कॉलेज मला नक्कीच नाही येतो, बट एक मिनिट. अगं हा तो अंजलीचा फ्रेंड आहे ना, तो पिकअप अँड ड्रॉप करायला तोच आहे ना? हा तोच आहे. हा इथं काय करतोय माहित नाही, पण वरून मला काहीतरी गडबड नक्की वाटते. याआधी कधी आला होता का इथे तो? नाही, इथे पहिल्यांदाच पाहिलं मी. ताई, ते सर बघ तिथेच आहेत. हो, चल जाऊन बोलू एकदा. वरून थांब थांब. का? सई, मी जाऊ का तुझ्या स्कूलमध्ये? सई, तुला उशीर होत असेल, तू जा. वरून तुझी वाट बघत असेल. मी सगळं हँडल करेन. आत्ता लक्षात आलंय माझ्या, हे सगळं अंजलीने केलंय. व्हॉट? हो सर. हा, एक सेकंड करतो. सर, तुम्ही मला हे सगळं काय करायला लावताय? हे सगळं चूक आहे. अरे बाबा, मी तुला किती वेळा सांगू होता. हा, तू टेन्शन नको घ्या ना. काय चूक काय बरोबर, कशाला एवढं दिमाग लावता तू? अरे एक्टर का काम है, जो स्क्रिप्ट मिला है उसको बास करने का. बस बात खत्म. सर, हो पण हे सगळं त्यांना खरं वाटतंय. अरे मेरे एक्टर, यही तो हमारी जीत है? अरे क्या नेचुरल एक्टिंग किया तूने. अरे थोड़ी देर के लिए तो मैं भी इम्प्रेस हो गया था. चल चल, तेरा रोल पक्का? तो पक्का. हाँ, नेक्स्ट पिक्चर. चल चल अब जा, वो वेट कर रहे हैं. चल चल. अरे ते वाट भागला ना. चला. तुम्हाला माहितीये ना, तुम्ही सगळ्यांनी खूप मस्त काम केलंय. सो हे घ्या चॉकलेट्स. मग घे. खूप मस्त डान्स केलास तू.
एक सेकंड. हॅलो. ओ या, जस्ट होल्ड ऑन फॉर अ सेकंड. एक सेकंड. एक्सक्यूज मी. येस. तुम्ही मुलांना बाकीचे चॉकलेट्स वाटाल का? हा जरा एक इम्पॉर्टंट कॉल घ्यायचा मला. हो, काहीच प्रॉब्लेम नाही. एक्सक्यूज मी. हॅलो. या. नो 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 मिस्टर अग्रवाल, मी ते चेक करतो. तुम्ही आधी मला मेल तर पाठवा, मग तुम्हाला रिवर्ट देतो ना मी त्यावर. टीचर, मला अजून एक चॉकलेट द्या ना. का? तू कोणी स्पेशल आहे का तुला अजून एक चॉकलेट द्यायला? सगळ्या मुलांना ना एक एकच चॉकलेट दिले, सो तुला पण एकच मिळेल. पण मागे तर कोणच नाही आणि तुमच्याकडे तर अजून खूप चॉकलेट आहे. कुठे आहेत चॉकलेट्स? संपले चॉकलेट्स, नाही आहेत आता. तुमच्या पर्समध्ये जे आहेत त्यातलं एक द्या ना. जास्त शहाणा समजतो का स्वतःला? आगाऊपणा करू नको. सगळ्यांना एक एकच चॉकलेट दिले, तुला पण एकच मिळेल. मग टीचर, तुमच्या पर्समध्ये जी चॉकलेट आहेत ती सगळी तुम्ही खाणार का? जास्त बोललास ना तर ते चॉकलेट दिले ना हातात ते पण रिटर्न घेईल, कळलं ना? जास्त चॉकलेट नसतात खायचे बेटा, दात खराब होतात. आणि असं मागायचं नसतं चॉकलेट, मिळवायचं असतं. आता तू काहीतरी छान मस्त अचीव केलंस ना की मग तुला बक्षीस म्हणून चॉकलेट्स मिळणार. ओके? यू राईट टीचर. पण याने नाटकात किती मस्त काम केलंय. आय मीन ती पण एक अचीवमेंटच आहे ना. काय वेळा, काय नाव तुझं? मयूर. हो. तू जशी या नाटकात बासरी वाजवलीस तशी मला वाजवायला शिकवशील? हो, शिकवेन. पण माझ्यासारखी सगळ्यांनाच नाही येत बासरी वाजवायला. ओके. पण मी छान स्टुडंट आहे, म्हणजे मी मन लावून शिकेन, मग तर जमेल ना मला. आमच्या सही टीचर म्हणतात की आपण कोणतंही काम मन लावून केलं आणि आपली शिकायची इच्छा असेल तर आपल्याला सगळं काही जमू शकतं. दॅट्स नाईस, दॅट्स नाईस. एकदम करेक्ट बोलतात तुझ्या टीचर. आणि त्यांनी नाटक पण खूप मस्त बसवलं होतं, मला आवडलं. आमचं नाटक पण आमच्या सही टीचरनेच बसवलं होतं. खरंच तुम्हाला आवडलं नाटक? हो हो. खूप मस्त काम केलं या मुलांनी आणि नाटक तर होतच मस्त. आय एम सो ग्लॅड की तुम्हाला आमचं नाटक आवडलं. ऍक्च्युली मीच बसवलं होतं ते नाटक. Oh, is it? Congrats. Like हे खूप डिफिकल्ट असेल आय एम शुअर की इतक्या लहान मुलांना घेऊन इतकं सुंदर नाटक बसवणं. थँक्यू. पण मला लहान मुलं फार आवडतात, त्यामुळे मला इतका वेळ नाही लागला. मला सोपं गेलं त्यांच्यासोबत काम करायला. नाईस नाईस नाईस. देवांश सर, तुम्ही येणार म्हणून आमच्या शाळेतल्या मुलांनी चित्र काढली आहे. हो, वाव, सो स्वीट ऑफ देम. मला आवडतील ती बघायला. या प्लीज. असं काय बघतो माझ्याकडे? तुम्ही खोटारडे आहात. मोठ्यांशी असं बोलतात का? मोठे असं वागतात का? उलट उत्तर देऊ नको. हेच शिकवलं का तुमच्या सही टीचरने तुम्हाला? आमच्या सही टीचर सांगतात की नेहमी खरं बोलावं. आणि आमचं नाटक पण आमच्या सही टीचरने बसवलं होतं. तुम्ही सर यायच्या आधी मला ओरडत होतात आणि सर आल्यावर लगेच गोड बोलायला लागलात. तुम्ही खोटारडे आहात. मी आत्ता जाऊन सरांना तुमचं नाव सांगणार आहे. सर, सर, ते इथे नाही आहेत. लवकर या. अरे कहाँ गए वो दोनों? मला काय माहिती, इथेच उभे होते किती वेळ. अरे कुठे गायब झाले? ये सब ना तेरी वजह से हो रहा है. माझ्यामुळे झालं? माझ्यामुळे झालं म्हणजे मी केलं काय? सर, मी काहीच केलं नाही. मैं तुला सांगतो होतो ना कि उन दोनों का ध्यान रख, उन दोनों को बातों में उलझा के रख. अब अगर वो दोनों नहीं मिले ना तो मेरे लिए बहुत बड़ी प्रॉब्लम हो जाएगी. अरे ती सही स्कूल मध्ये पोचायला नको. वरना अंजलि मेरी जान ले लेगी.